केलौनी में खारबंदिस्ती का बांध टूट जाने से उधाण के पानी से खेती का काफी नुकसान हुआ है। खेती के साथ साथ लोगों के घरों में भी पानी भर जाने से केलौनी ग्रामवासी काफी सकते में है। हम आपको बता दें कि माननीय विवेक पाटिल ने अपने विधायक के कार्यकाल में इस खारबंदिस्ती को अंजाम दिया था। हालांकि उरणवासियों ने जिस विधायक मनोहर भूईर को चुनकर दिया था, उन्होंने इसकी ओर ध्यान नहीं दिया, जिसका खामियाजा केलौनी ग्रामवासियों को भुगतना पड़ रहा है। इस पानी से 4,500 एकड़ जमीन बाधित हुई है। घरों में पानी भर जाने से लोगों को काफी दिक्कतें हो रही है। रायगढ़ जिला परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत ने नागरिकों के घर जाकर स्थिति का जायजा लिया। साधारणतः 5 वर्षापासून ही परिस्थिती आहे आणि आमच्या गावाच्या ज्या आजूबाजूची जी घरं आता आपण जी परिस्थिती बघतोय ती परिस्थिती ही पावसाळी पण आणि उन्हाळी हीच परिस्थिती आहे। लोकांचं भरतीचं पाणी आल्यानंतर संपर्क तुटतोय, त्याच्यानंतर भरतीचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांचा संपर्क गावाबरोबर होतोय। त्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे, तर हे शासनाने लक्ष घालून करावा, आमच्या गाववाल्यांना न्याय द्यावा। मी एक सदस्य म्हणून मी शासनाला ही विनंती करेन किंवा आमचे लोकल आमदार त्यांनीही सहकार्य करावा। आमचे आमदार जे विवेक पाटील साहेब यांनी आमच्या गावासाठी खूप प्रयत्न केला। त्यांनी 2 वेळा ते बांध बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते तात्पुरत्या स्वरूपाचा असल्यामुळे ते पुन्हा ते बांध संरक्षक बंधारा जो आहे तो पुन्हा तुटला जातोय। त्याच्यात आणखी आजूबाजूच्या गाववाले जे रेतीचं उत्खनन करतात, जे हातपाटीवाले जे आहेत, ते आमच्या जे आता बंधारा फुटलेला आहे त्या बंधाऱ्यामधून आतमध्ये येऊन आमच्या गावची जवळजवळ 5 ते 6 एकर जागा आज त्या लोकांनी माती रेती उचलून आज तिथे ती म्हणजे अस्तित्वातच राहिलेली नाहीये। तर ही परिस्थिती गंभीर आहे। शासनाने लक्ष द्यावा। शासन नेहमी सांगत असतोय का बाबा शेतकऱ्यानं आपलं उत्पन्न वाढवावं, तर उत्पन्न आम्ही शेतकऱ्यांनी कसं वाढवावं, आमच्या शेतकऱ्यांनी उत्पन्न कसं वाढवावं हे आम्हाला शासनाने सांगावं ना। सध्या मी केळवणे गावामध्ये उभा आहे आणि आत्ताच्या घडीला आपण या ठिकाणी बघताय की आज आलेली भरती म्हणजेच उधाण, या उधाणाचं पाणी हे सर्रासपणे गावात शिरतंय। यापूर्वीच या उधाणाच्या पाण्याने या गावातल्या तब्बल 4,500 एकर शेत जमिनी नष्ट केलेल्या आहेत। आज या शेत जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत। आज या ठिकाणी किमान पुढची 3 वर्ष या ठिकाणी दाणा देखील पिकू शकत नाहीये। एकंदरीतच ह्या गावावरती आसमानी संकट आहे, हे समुद्राच्या रूपाने सुद्धा येऊन ठेपलेलं आहे। या गावामध्ये जशी जशी भरती येते तशी गावातल्या घरांमध्ये पाणी येतं। आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता, या ठिकाणी गावामध्ये पाणी घुसलेलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। एकंदरीतच लोकांना या सर्व प्रकाराचा त्रास होतोय। आज या गावातली कित्येक मंडळी आपलं राहतं घर इथेच ठेवून गावामध्ये नातेवाईकांच्या घरी किंवा भाड्याच्या घरी राहायला गेलेली आहेत। गाव आज ओस पडू लागलेलं आहे आणि केळवणे गावाची ही परिस्थिती आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत। सध्या माझ्याबरोबर या ठिकाणी एक ग्रामस्थ आहेत। या ताईंच्या घरामध्ये पाणी येतंय, खूप त्रास होतोय त्यांना नक्की काय त्रास होतोय हे आपण जाणून घेणार आहोत। ताई, काय होतंय हे पाणी रोज तुमच्या घरामध्ये? पाणी उन्हाळ भर ना पाऊस भर आमच्या घरामध्ये आहे। आम्ही आता बाहेर राहिलेली आहोत भाड्याने। आम्ही काय करायचं, आम्हाला टेन्शन आलं। मला काय डॉक्टर कडे नेलेली, या टेन्शन मध्ये जर मी दगावली तर माझ्या मुलाला कोण खावायला घालणार? तर आज तुम्ही तुमचं घर सोडून गावामध्ये राहायला गेलात, पण हा पाणी उन्हाळ्यात पण येत होता? उन्हाळ भर आहे। तर तुम्ही किती वर्ष इथे राहताय? आम्ही 10 वर्ष राहतून। पण हे पाणी येण्याचं प्रकरण आता अलीकडेच वाढलंय की ह्याच्या पहिले पण हे पाणी यायचं घरात? जवळची खाण गेली तेव्हापासून। म्हणजे किती वर्ष झाली असतील याला? 5 वर्षे। अच्छा, काय कारण असेल तुम्हाला वाटतं की कशामुळे हे पाणी येतं आपल्या गावामध्ये? कशामुळे येतात? ही लोक रेती काढतात याच्यामुळे येतात। एकंदरीतच कुठेतरी उत्खननाचं प्रकरण याच्या मुळाशी असल्याच्या बद्दल सांगितलं जात आहे। आता या ठिकाणी माझ्याबरोबर सारिका पाटील आहेत। यांच्या घरात सुद्धा उधाणाचं पाणी घुसण्याचा प्रकार अगदी उन्हाळ्यापासून सुरू आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सारिकाजी, काय सांगाल, काय त्रास होतो तुम्हाला? काल अक्षरशः त्यांच्या घरातून आम्ही पाणी स्वतः भांड्याने काढलेलं आहे। भरपूर पाणी आलेला, लादी वगैरे खचली, त्याच्यामुळे आतून पाणी उधळलं जातं आणि 4-5 वर्ष गावाची ही स्थिती आहे। आमच्या रेती जास्त रेती काढल्याने आमची खांड वगैरे गेलेली आहे। लोक काही लक्ष देत नाही, त्याच्यामुळे अशी गावाची परिस्थिती झालेली आहे आणि 4-5 वर्ष शेती उत्पन्न काहीच नाही।